नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण एक नवीन विषय घेऊन आलोय आणि हा विषय जे आपले शेतकरी आहेत मॅक्झिमम त्यांच्यासाठी नाही आहे. तर जे शेतकरी कोकणातले आहेत किंवा कर्नाटकाचा जो आपल्याकडला भाग आहे म्हणजे नॉर्थ कर्नाटका, तसंच जिथं मोठ्या प्रमाणामध्ये सुपारी घेतली जाते, त्या शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की थोडं सुपारीवर तुम्ही बोला. म्हणून आज सुपारीचं खास आपण एक नवीन एपिसोड करतोय. तर सगळ्यांनी स्टार्टपासून एंडपर्यंत बघा. आता बरेच जे शेतकरी आहेत, सुपारीवाल्यांनी लक्षात ठेवा, की तुम्ही काय करा, आमचं हे चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करा. शेतकरी आमचे सबस्क्राईब करायला फार कंटाळा करतात. तर सगळ्यांनी हा चॅनल सबस्क्राईब करा. तानाजीराव घाटगे कंसात कृषी सेवा टाका. कळलं का? चॅनल आला की तो सबस्क्राईब करा किंवा हे ज्या वेळेला तुम्ही बघायला लागाल त्यावेळेला तुम्ही ते सबस्क्राईब करून घ्या. दुसरं, आता हा जो विषय आहे हे सुपारीचा. आता सुपारीमध्ये काय प्रॉब्लेम आहेत ते मी पहिल्यांदा सांगतो. महत्त्वाचे प्रॉब्लेम आहेत. सुपारी कुठली लावायची, कुठली व्हरायटी निवडायची, कुठल्या ह्याच्यात लावायचं, तो भाग वेगळा आहे. पण सुपारीमध्ये प्रॉब्लेम काय ते पहिल्यांदा बघू. एक पहिली गोष्ट, सुपारीमध्ये काय होतंय, तर सुपारीची पानं पिवळी पडतात, पानं करपतात. कळलं का? पानं खाली लोंबकाळायला लागतात. पान पक्व झालं की धपकिरणा पडत होतं, आज ते लोंबकाळायला लागले. सुपारी बारीक व्हायला लागले. सुपारीवर जसं नारळ खरचटल्यासारखं होतं तसं खरचटल्यासारखं व्हायला लागलेलं आहे. दुसरी गोष्ट, त्याच्यात एक प्रकारची बुरशी वाढायला लागली आहे त्या घडामध्ये. साईज कमी व्हायला लागले आहे आणि वजन कमी यायला लागले आणि त्याच्यात मरीचं प्रमाण फार व्हायला लागलेलं आहे. महत्वाचं, गळच फार होते. किती गळ होते ह्याचा जर विचार केला तर किरकोळ सुपारी राहतात आणि मग शेतकऱ्याचं उत्पादन कमी कमी येत चाललंय. आणि नंतर काय होतं, हळूहळू हळूहळू वरचा सेंडा मोडून पडतो. आता बघा, बऱ्याच ठिकाणी जिथं सुपारी आपण लावतो तिथं सेंडे मोडून पडलेले दिसतील तुम्हाला. आता हा सेंडा मोडून पडतो म्हणजे जसं नारळामध्ये होतं तसंच सुपारीमध्ये व्हायला लागले. मेन प्रॉब्लेम आहे ह्याच्यात, गोळ जास्त होते आणि क्वालिटी फार चेंज झाली आहे, क्वालिटी बिघडली आहे. ह्याचं कारण काय आहे हे थोडं आपण शोधू. तर ह्याचं मेन कारण आहे, खाली मुळं गेलेत, झाड वीक झाले. आणि ही जी मुळं गेलेली आहेत ही कशानं गेलेत, तर बुरशीनं गेलेत. कुठली बुरशी, तर आपल्याकडे जास्त करून फ्युजारियम आहे सुपारीच्या एरियामध्ये. आणि ती फ्युजारियम काय करते, तर मुळं कुजवते आणि मुळं कुजवल्यामुळं ते झाड पाणी पण घेऊ शकत नाही, अन्नद्रव्य घेऊ शकत नाही आणि मग त्या झाडाची फळं धरायची कपॅसिटी राहत नाही. मग हळूहळू ते पानं गळायला लागतं, पानं करपतात, पानं पिवळी पडतात, पानं गळतात, पानं नंतर शेंडा, हळूहळू फळं गळायला लागतात. फळाची संख्या गळायची जास्त झाली की समजायचं आता हे झाड चाललंय आणि शेवटी 2-3च पानं राहतात आणि नंतर झाड मोडून पडतं आणि हे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. शेतकऱ्याच्या लक्षात येत नाही हे काय व्हायला लागलंय. तो खाली बी काहीतरी टाकायला लागतो आणि वर बी मारतो आणि हे केमिकल मारल्यामुळं आणखीन काय होतं, तर प्रॉब्लेम चालू होतो शेतामध्ये. आणखीन बुरशी वाढायला लागते आणि आणखीन हे प्रॉब्लेम वाढतच जातात. आणि मग तुम्ही जर बघितलं, जे आपलं उत्पन्न पूर्वी येत होतं एक 3 लाख 4 लाखाचं, ते आज काय झालंय, हे उत्पन्न खाली 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 यायला लागलंय. आणि ह्याचं मेन कारण आहे, आपली जमीन खराब झाली आहे, जमीन घट्ट झाली आहे. तुम्ही कोकणातल्या जमिनी बघा किंवा ज्या एरियामध्ये सुपारी घेतली जाते त्या एरियामधली जमीन बघा, जमीन प्रचंड घट्ट झाली आहे. ही घट्ट कशानं झाली आहे, तर ही केमिकल टाकले तुम्ही वेगवेगळे, जीवाणू मेले आणि जमीन घट्ट झाली आहे. आता ही जमीन चांगली करायची आहे. जमीन चांगली केली की मुळं चांगली राहतात, मुळं चांगली राहिली की वर फळं चांगली राहतात आणि मग तुम्हाला सुपारी भरपूर यायला लागेल. लक्षात आलं? तर सगळ्यांनी लक्षात ठेवा, आता आम्ही ज्या ज्या शेतकऱ्याकडे सुपारीला हे प्रयोग केलेले आहेत त्या ठिकाणी सुपारीची गळ झालेली नाही आहे. लक्षात आलं का? महत्वाचं. आता एक तर शेतकरी असा आहे की त्यानं काय केलं, 4-5 झाडालाच फक्त यूज केलं बायोरिच, अल्ट्रासी, बाकीच्याला वापरलं नाही. तर त्या 4-5 झाडावरची अजिबात गळ झाली नाही. म्हणून सगळ्यांनी सुपारी करणाऱ्यांनी लक्षात, गळ व्हायचं मेन कारण काय, तर रोग आलाय, कीड आला आहे नाही. रोग कीड का आली, झाड वीक झालं. वीक का झालं, तर मुळं गेली. आणि ही मुळं चांगली राहण्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे, जमीन चांगली करायला पाहिजे. आता ही जमीन चांगली करणं का महत्वाचं आहे ह्याचा थोडा विचार करा. आता जमीन चांगली झाली आणि व्हायला किती वेळ लागेल, तर 72 तासात तुमच्या अंगठ्याजवळचं बोट खाली जाईल एवढं रान भुसभुशीत होईल. त्याच्यामुळे वाळवी जाईल, हुमणी जाईल, मुंगी जाईल.
त्याच्यामध्ये तुम्हाला मावा, तुडतुडे, माईट, थ्री, पांढरी माशी, लाल कोळी, मिलीबग म्हणजे जवळजवळ सगळ्या प्रकारचे रोगकीड जे तुम्हाला सुपारीमध्ये येतात, असे सगळे रोगकीड जाण्याची व्यवस्था आहे. हे कधी होईल, रोगकीड कधी जाईल? रोगकीड येतच का? दरवेळी मी सांगत असतो तुम्हाला. ह्याच्यामध्येही सांगतो, तुमचं झाड वीक झाल्याशिवाय रोगकीड येत नाही. आणि आपण इथं काय करतो, मुळच खराब झाल्यामुळं झाड वीक होतं आणि त्याची कपॅसिटी राहत नाही फळं धरायची किंवा आपली तब्येत चांगली ठेवायची आणि मग ते मरायला लागतं. आता ही जी झाडं आहेत हे दुरुस्त व्हायला किती वेळ लागेल? तर लय झालं तर तुम्हाला 3 महिन्यामध्ये ही झाडं एकदम चांगली दिसायला लागतील. ज्यांच्याकडे हा प्रॉब्लेम आहे त्या सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा, की तुम्ही ही एक साधी ट्रीटमेंट चालू कुठलंही केमिकल फर्टिलायझर, इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड काहीही मारू नका. कळलं का? तर त्याला एकदम साध्या पद्धतीनं तुम्ही जमीन चांगली करा. आता आपल्याला ग्रोथसाठी आपण काय करतो, तर ग्रोथसाठी अल्ट्रासी म्हणून एक लिक्विड आहे ते वापरायचं आहे. ह्याच्या बाबतीत मी माझ्या बाबतीत घडलेली एक गोष्ट तुम्हाला सांगतो. एकदा काय झालं, कधीच नाही आणि मी घराच्या पायरीवर बसलो होतो, म्हणजे दारात बसलो होतो आणि आमच्या दारात 7 सुपारीची झाडं होती आणि माझं लक्ष त्या सुपारीच्या झाडाकडे असं वरती गेलं. तोपर्यंत बायको मागून आली. म्हटली, काय बघताय? मी म्हटलं, सुपारीची झाडं बघतोय. म्हटले, अहो बाहेर जाऊन कुणाकुणाला काय काय सांगताय? म्हणले, तुमच्या सुपारीला सुपारी कुठे आहे? आता अब्रूचा प्रश्न तयार झाला. आतापर्यंत आम्ही आमच्या घरी काय, कारण ती सुपारी शोसाठी लावलेली होती, तिथं बाहेरीच्या अल्ट्रासीचा वापरच केला नव्हता. तर तुम्हाला सांगतो, पहिल्यांदा मी जवळजवळ 7 वर्षापूर्वी कळलं का, तिथं बाहेरीच्या अल्ट्रासी वापरलं आणि तुम्हाला कल्पना करता येणार नाही, तिथं जी हे आली, फळं आली, ती अशा पद्धतीनं आली. तुम्ही बघा, हे कोकणात सुद्धा अशी फळं आलेली तुम्हाला दिसत नाही. हे आमच्या कोल्हापूरमध्ये आमच्या प्लॉटमध्ये आलेली आहेत. आणि मात्र लास्ट इयरला पाऊस मोठा आला, वारं मोठं आलं आणि हे झाड मोडून पडलंय. तर जेवढी झाडं आहेत त्या जेवढ्या झाडावर एकदम चांगल्या प्रकारे तुम्हाला फळं धरलेली दिसतील आणि भरपूर फळं असतात. तर ही खरोखर फॅक्ट आहे. लक्षात आलं का? ह्याच्यामध्ये तुम्हाला करायचं काय आहे, तर सुपारी करणाऱ्या शेतकऱ्यांनी एक लक्षात ठेवा, आता मे महिना जवळ आहे, तुमच्याकडे पाऊस लवकर चालू होतो. तर एखादा पाऊस पडला, एखादा वळवाचा पाऊस पडला, तर अशा वेळी काय करा, तुम्ही त्याला व्यवस्थित रिंग करा आणि त्याच्यामध्ये बायरीज तयार करायचं. बायरीज तयार करायचं म्हणजे काय, आता हे कोकणातले शेतकरी आहेत त्यांच्यासाठी मी तुम्हाला सांगतो. तर तुम्ही काय करायचं, एक 200 लिटरचं बॅरल घ्यायचं. 200 लिटरचं बॅरल घ्यायचं. त्याच्यामध्ये 200 लिटर पाणी टाकायचं. ते 225 लिटरचं असतं बॅरल. 200 लिटर पाणी टाका, त्यात 20 किलो देशी गाईचं शेण घ्यायचं. ज्यांच्या ड्रीप आहे त्यांनी काय करा, फडक्यात बांधून टाका. डबल कॉटनचं फडकं करा आणि त्यात बांधून टाका. त्यात 1 लिटर गोमूत्र, 2 किलो गूळ आणि 200 मिली बायरिश टाका. पॅक ठेवायचं फडक्याने पॅक ठेवायचं. 2 दिवसात तयार होतं. तयार झालं की त्यातलं 5 लिटर विरजन म्हणून बाजूला काढा. 5 लिटर काढलेलं तेवढं पाणी ॲड करा. त्यात 1 लिटर अल्ट्रासी टाका आणि ते बॅरल खालून सोडा. आता सुपारीला तर वरून मारता येत नाही. आता समजा आपण 1 तारखेला बाहेरीच्या अल्ट्रासी खालून सोडलं, तर लगेच परत ते बॅरल तयार ठेवायचं. गाई शेण, गोमूत्र, गूळ टाकून त्याच्यामध्ये बायरिश टाकायच्या ऐवजी ते 5 लिटर विरजन काढलेलं आहे ते टाकायचं. ते परत 2 दिवसात पॅक ठेवायचं. 2 दिवसात तयार होईल. तयार झालं की नुसतंच बायरिश तुम्ही काय करा, खालून सोडा. आता ज्यांच्याकडे ड्रीप नाही त्यांनी काय करायचं, रिंग करून ओतायचं. तुम्ही आता जूनपर्यंत, म्हणजे अजून 2 महिने वेळ आहे, 2 महिन्यात एक 7-8 वेळा तरी निदान बायरिश कंटिन्यू सोडा खालून. नारळ असला तर नारळही सोडा आणि तुम्हाला त्याचा फरक बघून घ्या. ह्याच्यामध्ये तुम्हाला खर्च फार कमी आहे. एक 250 ml म्हणजे पाव लिटर बायोरिच तुम्हाला जवळजवळ 3-4 महिने जातं. 3-4 महिन्यातनं एकदा बदलायचं. ते जातं वर्षभर, पण तुम्ही व्यवस्थित ते ठेवत नाही. म्हणून तुम्ही एक 3-4 महिन्यातनं एकदा बॅरल बदलायचं, कारण बाहेरच्या बुरशा त्यात ॲड होतात, त्या ॲड होऊ नये म्हणून. आणि हे केल्यानंतर बरं का, त्याच्यात अल्ट्रासीचा थोडा खर्च आहे तुम्हाला. 1 एकरला जास्तीत जास्त 10 ते 12 लिटर अल्ट्रासी वर्षाला लागेल, म्हणजे 10-12 हजार रुपये खर्च आहे. आमचा सुपारी करणारा शेतकरी 30-40 हजार रुपये खर्च करतो, तरी पण त्याच्या उत्पादनात प्रॉब्लेम येतो. झाडं मरायला लागलेली आहेत.
झाडामध्ये बरेच प्रॉब्लेम आहेत, झाडं क्रॅक चाललेत, तर हे सगळं थांबेल आणि तुमचं उत्पादन चांगलं येईल. तर मला वाटतं सुपारी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या ही गोष्ट लक्षात आली असेल. त्याने आपली सुपारी चांगली आणायची असेल, तर तुम्ही बायोरिच अल्ट्राशीचा वापर करा आणि तुमच्या सुपारीच्या उत्पादनामध्ये, क्वालिटीमध्ये फरक करा किंवा चांगलं करा, अशी विनंती करून हा एपिसोड आपण इथंच थांबवूया. नमस्कार शेतकरी बंधू.